नमस्कार मंडळी. यंदा वटपौर्णिमा 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी पौर्णिमा तिथी आणि सोमवार यांचा शुभ संयोग जुळून आल्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीवर या दिवशी विशेष प्रभाव पडण्याची शक्यता असून त्यांना धनलाभ, प्रगती आणि सकारात्मक संधी मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात की त्या 5 राशी कोणत्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भाग्यवान राशीपासून. या राशीच्या लोकांना धनलाभ, प्रगती आणि काही चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. ही रास आहे वृषभ रास. यंदाची वटपौर्णिमा वृषभ राशींच्या लोकांसाठी खूप खास ठरू शकते. या काळात पैशाशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल, तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. तसेच नवीन जबाबदारी किंवा प्रगतीची संधी देखील मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळू शकतात आणि एखादा मोठा व्यवहारही जुळून येऊ शकतो. घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल आणि अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. मनातील काही चिंता कमी होतील. याशिवाय पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून किंवा मेहनतीतून चांगला फायदा मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे वृषभ राशींच्या लोकांसाठी वटपौर्णिमेचा हा काळ सुख, समाधान आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. आता बोलूयात मिथुन राशीबद्दल. जर तुमची रास मिथुन असेल तर वटपौर्णिमेचा हा काळ तुमच्यासाठी अनेक चांगल्या गोष्टींची संधी घेऊन येऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून मनात असलेली काही कामे पूर्ण होऊ शकतात. विशेषतः करिअरच्या बाबतीत सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात, तर नोकरीच्या शोधात असलेल्यांना एखादी आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला मानला जात आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होऊ शकते आणि मेहनतीचे चांगले परिणाम देखील मिळू शकतात. याशिवाय मित्र, नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तींच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनातील ताण कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. एकूणच मिथुन राशीच्या लोकांसाठी वटपौर्णिमेचा हा काळ प्रगती, यश आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. आता जाणून घेऊयात सिंह राशीबद्दल. जर तुमची रास सिंह असेल तर वटपौर्णिमेचा हा काळ तुमच्यासाठी खूप उत्साहवर्धक ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि त्यामुळे अनेक कामांमध्ये तुम्हाला अपेक्षित असे यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरू शकतात आणि तुमच्या नेतृत्व गुणाचेही कौतुक होऊ शकते. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमचे मत महत्त्वाचे मानले जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीतही काही चांगल्या संधी मिळू शकतात. याशिवाय प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होऊ शकतात आणि घरातील वातावरण आनंदी राहू शकते. समाजात मान-सन्मान वाढण्याचे संकेत असून तुमच्या कामामुळे लोकांमध्ये तुमची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. एकूणच सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ प्रगती, आत्मविश्वास आणि यश घेऊन येणारा ठरू शकतो. आता जाणून घेऊयात तुळ राशीबद्दल. जर तुमची रास तुळ असेल तर वटपौर्णिमेचा हा काळ तुमच्यासाठी अनेक चांगल्या घडामोडी घेऊन येऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसून येण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित काही चांगल्या संधी मिळू शकतात आणि बराच काळ अडकून पडलेली कामेही हळूहळू मार्गी लागू शकतात. त्यामुळे मनावरील ताण कमी होऊन समाधानाची भावना निर्माण होऊ शकते. करिअरच्या दृष्टीनेही हा काळ चांगला मानला जात आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात किंवा त्यांच्या कामाचे कौतुक होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही, विशेषतः भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. भागीदारांचे सहकार्य मिळेल आणि काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या फायद्याचे ठरू शकतात.
आर्थिक प्रगतीसोबतच व्यवसायातही पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मधुर होतील आणि घरात सकारात्मक ऊर्जा जाणवू शकते. तसेच नवीन वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्या दिशेने काही चांगली प्रगती होण्याचे संकेत आहेत. एकूणच तुळ राशीच्या लोकांसाठी वटपौर्णिमेचा हा काळ आनंद, प्रगती आणि शुभ संधी घेऊन येणारा ठरू शकतो. आता जाणून घेऊयात मकर राशीबद्दल. जर तुमची रास मकर असेल तर वटपौर्णिमेचा हा काळ तुमच्यासाठी मेहनतीचे गोड फळ घेऊन येऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही आतापर्यंत केलेल्या प्रयत्नाचे चांगले परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. अनेक दिवसापासून ज्या कामासाठी तुम्ही मेहनत घेत होतात ती कामे आता यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतात. त्यामुळे मनात समाधानाची भावना निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल राहू शकतो. तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. काही जणांना नवीन जबाबदारी मिळू शकते तर काहींना प्रगतीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ लाभदायक ठरू शकतो. नवीन योजना यशस्वी होऊ शकतात आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते. कौटुंबिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आणि पाठिंबा मिळाल्यामुळे अनेक गोष्टी सोप्या वाटू शकतात. तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुलनेने चांगला राहू शकतो. एकूणच मकर राशीच्या लोकांसाठी वटपौर्णिमेचा हा काळ यश, प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि आनंद घेऊन येणारा ठरू शकतो. तर मंडळी, या होत्या त्या 5 भाग्यवान राशी ज्यांच्यासाठी यंदाची वटपौर्णिमा विशेष शुभ मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींना धनलाभ, करिअरमध्ये प्रगती, कौटुंबिक सुख आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहस्थिती वेगळी असल्यामुळे परिणामही वेगवेगळे असू शकतात. यापैकी तुमची रास कोणती आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.